आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझा अक्षरावरती पूर्ण विश्वास आहे. ती आजच्या काळातल्या दुष्टांचा सामना करण्यासाठी तयार आहे. त्यांच्याकडनं ना कधी बी चुकीचा न्याय निवाडा होणार नाही. त्या योग्य तोच न्याय देतील आणि त्यांच्यावर कुठलं संकट आलं ना तर त्या अजिबात घाबरणार नाहीत. दुर्गा म्हणून त्या संकटावर मात करतील बघा. हो, माझी ताई खरंच दुर्गा आहे. तिला अन्याय अजिबात सहन होत नाही. होय होय, त्या आहेतच तशा. अजिबात सुट्टी नाही देत कोणाला. खरं सांगू का, आमच्या गुरुजींनी बी या दोघांच्या लग्नाआधी सांगून ठेवलं होतं की अक्षराच सुंदरची आणि सूर्यवंशी घराण्याची तारणहार आहे. ते म्हणतात ती ढाल बनून सुंदरचं रक्षण करणार आहे. बरोबर आहे मॅडम तुमचं. अक्षरा मॅडम खूप करारे आहेत आणि ते कुठल्याच गुन्हेगारांना सोडणार नाहीत. मग आता बघाच तुम्ही, समद्या कोल्हापुरातल्या गुन्हेगारांना कशी वटणीवर आणते ते. चांगला धडा शिकवेल त्यासनी. साहेब या ना, बारक्या समद्यासनी प्रसाद द्या. या या साहेब 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 अहो साहेब थांबा ना. अहो इकडे कशाला आलाय तुम्ही? हे काय करताय? मला वेळ द्या की थोडासा. देतो मी पैसे. तुझी कारण ऐकून घ्यायला मला वेळ नाही, कळलं? माझे पैसे कधी देणार ते सांग. एक लक्षात ठेव, माझ्यावर जर डाव करायचा असेल ना तर आताही जेलची हवा दाखवू शकतो तुला, कळलं का? अहो साहेब मला माहित आहे, तुम्ही जरा हळू बोला की आणि थोडा वेळ द्या ना मला. हा तुम्हाला सांगतो, ती अक्षरामध्ये आली नसते का नाही तर त्या सुंदरनं पाका अंगठा उठवायला घेतला होता. एका झटक्यात आपले सगळे प्रश्न मार्गी लागले असते. हे बघ, मला तुझी बडबड ऐकायची नाही, कळलं? काही कर कसाही कर, माझे पैसे मला मिळाले पाहिजे, कळलं? नाहीतर गाठ माझ्याशी आहे, कळलं? हो साहेब, मी लय विचार करतो. लय म्हणजे सकाळ दुपार रात्र संध्याकाळ तो विचार करतो तुम्हाला पैसे कसे द्यायचे ते. पण आता झोल कसा करायचा ते कळण झाले, ते काय करू? अक्षरा 24 तास घरात तुमच्या बरोबर राहते. तू आणि तुझी हुशार बायको काय करायचं ते बघा आणि रस्त्यात येणारं मांजर मारून टाका, म्हणजे ही टीम नको. हो साहेब काय बोलताय तुम्ही? ती काय साधी सुधी अक्षर नाही राहिली, आता IPS अक्षर आहे ती. एवढं सोपं काम नाही. मला माझे पैसे हवेत, बाकी काय ते तू बघ. आणि खूप झाली तुझी नाटकं, कळला? ओ साहेब, त्यास उगीच काही बी बोलायचं नाही. आता जे काही प्रकरण अंगलट आलंय ना ते तुमच्या कारस्थानामुळं. मी काय केलं? माझा काय संबंध आहे? उगीच आपलं खापर माझ्या अंगावर फोडू नका, कळलं? ब्रेक फेल करून ऍक्सिडेंट करण्याची सुपीक आयडिया कुणाच्या डोक्यात आली होती? तुमच्याच डोक्यात आली होती ना व? हा, पण त्यामुळे आता सुंदर हॉस्पिटलमध्ये उत्ताना झालाय आणि ही बाई आली व्यवहारात लक्ष घालायला. नको तिथे लक्ष घालायला लागली. मग ती हिथं असताना झोल करणं सोपं वाटतंय का तुम्हाला? खरंय. म्हणून सांगतोय कायमचं लांब करा, म्हणजे तुम्ही सुखी आणि मीही सुखी. आणि वाटेत तिचा नवरा किंवा दुसरं कोणी येत असेल तर सगळ्यांना उडवून टाका. पण माझे पैसे मला मिळाले पाहिजेत, कळलं? साहेब अहो, हे बघा साहेब, मी काय म्हणते, बाद झाला तुमचा. हे बघा माझ्याकडे ना एकदम भारी आयडिया आहे बघा. आता आणि काय नवीन? एखादी व्यक्ती लई फडफड करत असेल आणि तिची फडफड थांबवायची असेल तर तिच्या वीक पॉइंट वर वार करायचा, म्हणजे तिला जिवंतपणे मेल्यासारखं वाटलं पाहिजे. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? मला सांगा, आता अक्षराचा समजा जास्त जीव कुणावर आहे? सुंदर. मग
उदय गांबे उदय, उदय गांबे उदय. नवरात्र हाय, देवी आई आली भक्तांच्या उद्धारासाठी. जोगवा द्या ग माय. उदय गांबे उदय, उदय गांबे उदय. आई तुझं कल्याण करल, भलं करल. आईला माहितीये तू तिची लई सेवा करतेस, पर जरा सांभाळून राहा. येणारा काळ लई खडतर आहे. आई घाबरू नको पोरी, आई तुझ्या बरोबर आहे. फक्त जरा काळजी घ्यायची गरज आहे. उदय गांबे उदय, उदय गांबे उदय, उदय गांबे उदय, उदय गांबे उदय. हा मामा, बरं आहे का आता? औषधं वेळेवर घ्या आणि अजिबात दगदग करू नकोस. हा, का इकडे येतोस तू? एकटं वाटतंय का तुला? तू इकडे येतोस का? आम्ही घेऊ ना तुझी काळजी. अरे काय आता? उर्वशी, तुला तर सांगतो, आज शंतनू साहेब जे काय बोललेत का नाही ते डोक्यातनं जायना झालंय ग माझ्या. आता आणि काय डोसक्यात? अगं तू नव्हतीस होय तिथं? हा, तू बी ऐकलंस ना काय बोलले शंतनू साहेब? ते म्हणले ह्या अक्षराच्या ह्या फील्डमुळं अख्ख्या घरावर संकट येऊ शकतं. तर काय हो, उगाच आपला जीव जायचा. तिचं काय, तिच्या बरोबर 24 तास पोलीस असतात, पण घरात आपण समजे असतोय. कुणी बी कवा बी येऊन तिच्या वागण्याचं उत्तर आपल्यावर काढू शकते. नाही तर आता तर मला हे बी वाटायला लागले की ह्यो सुंदरचा जे काय ऍक्सिडेंट झालाय का नाही तो झाला नाही, कोणीतरी जाणून बुजून केलाय. हा, नाहीतर बघ की आता पोरगं घरात निघालं गाडी घेऊन, ना कुणाला गाडी धडकली, ना त्याला येऊन कोणी धडकलं, ना कुठल्या खड्ड्यात पडला, तरी बी इतका मोठा अपघात. जीवावर भेटलं ग त्याच्या. एक मिनिट, सुंदर अक्षराचा नवरा, तिची बहीण शर्वरी, तिची सासू म्हणजे माझी ताई. सुंदरचं झालं, आता शर्वरीचा नंबर आणि तिच्यानंतर ताईचा नंबर. मामा, अगं शर्वरी सांगायचं नाहीस काय? तू काय विचार करताय तुम्ही? असं काहीही होणार नाहीये. उगाच नको ते तर्क लावू नका. अगं नाही शर्वरी, असं वरवर विचार करून नाही बोलत आहे, खोल विचार केला ह्या सगळ्याचा. तुला सांगतो, अशीच घटना आधी घडली होती. आपले सांगलीचे मामा होते का नाही, त्यांचा पुतण्या, तो असा सरकारी खात्यात होता कामाला डिपार्टमेंटमध्ये. त्यानं एका गुन्हेगाराला खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्या गुन्हेगारानं, त्या गुंडानं काय केलं तुला माहिती आहे का? त्या पुतण्यासकट, त्या मामासकट सगळ्यांना संपवलं. खानदानीतल्या एकाला सुद्धा जित्त सोडलं नाही. झालं असेल असं, पण माझ्या ताईवर पूर्ण विश्वास. आपल्या कुटुंबातल्या कुणाच्या केसालाही धक्का नाही लागू देणार ती. बरं बाई, पर तुझी ताई 24 तास घरात नसती या, हे लक्षात ठेवा. तरी बी बघू आता काय होतंय ते.
जरा सांभाळून राहा. येणारा काळ लय खडतर आहे. आई अंबाबाईने हा कसला संकेत दिलाय? जाऊ दे, उगाच नकोच तो विचार करायला. एखादा विचार सोडायचा म्हटलं ना की तोच विचार पुन्हा मनात येतो. त्यापेक्षा कामात राहू, डोक्यातून सगळं निघून जाईल. हे कसं शक्य आहे? इन्स्पेक्टर शंतनूंकडून ही अशी चूक? हॅलो, हा, आजचं सगळं शेड्यूल संपलं की इन्स्पेक्टर शंतनूंना बोलवून घ्या. काय वाईट घडेल, काय खडतर असेल, काहीच कळत नाहीये. आजवर त्या वेळी आई अंबाबाईंनी सावध केलं होतं, पण नकोच तो सारखा विचार करायला. काही होणार नाही. विचार करून उगाच डोक्याला त्रास नको करून घ्यायला. खूप कामं बाकी आहेत. हा ताई. काय ग शरू, निघालीस का? मामा कसा आहे? हो, मामा बरा आहे. आणि तो बरा आहे ना? म्हणजे औषध गोळ्या वगैरे सगळं आहे ना? का काय आणायचं आहे? पाठवू? हो अगं, तो शेजारचा दीपक आहे ना, त्यांनी सगळी औषधं आधीच आणून ठेवली होती. बर, ठीक आहे. तू आत्ता कुठे आहेस सांग? मी हे काय आता रिक्षातच आहे, घरीच चालले. ठीक आहे, सावकाश जाणी, पोचलीस की कळव. हो, तू नको काळजी करू. ताई, तू ऑफिस मध्ये कुंकू का लावलंयस? अगं, ऑफिसच्या बाहेर येताना एक जोगतीन दिसल्या होत्या, त्यांनी लावलं होतं, ते पुसायचंच राहिलं. अच्छा. मैं कम इन मॅम? येस प्लीज. शरू, मी तुला नंतर फोन करते. हा, बाय. काळजी घे. हा, बाय. जय हिंद मॅडम. काही इमर्जन्सी होती जे इतक्या घाईत बोलवून घेतलं? येस, इमर्जन्सीच आहे. ही फाईल बघा. या फाईल मध्ये एकाच व्यक्तीची 2 नावं आहेत. एक व्यक्ती 2 गुन्हे करू शकते, पण एकाच व्यक्तीची 2 नावं लिहिण्यापाठीमागचं कारण काय? म्हणजे एका नावावर जुनी केस नोंद आहे आणि आता रिसेंट थोडंसं नाव बदलून नवीन केस नोंद आहे दुसऱ्या नावावर. असं कसं? दादा, कुठे आलोय आपण? अहो, आपण रस्ता चुकलोय बहुतेक. हा रस्ता नाहीये माझ्या घरचा. दादा, ऐकताय ना? अहो, आपण बहुतेक रस्ता चुकलोय. वळवून घेता का रिक्षा? आहे हा घराचा रस्ता नाहीये माझ्या. दादा, अहो, तुमच्याशी बोलतीये मी. अहो, तुम्ही कुठे घेऊन चाललाय मला? हा, अहो, तुम्ही ऐकताय का? दादा, तुमच्याशी बोलतीये मी. हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता रिक्षा थांबवा, नाहीतर मी माझ्या ताईला सांगेन ना. तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? IPS अक्षरा सूर्यवंशीची बहीण आहे मी. तिला जर कळलं ना तर तुमचे काही खैर नाही. कळलं? ए, किती बकबक करतेस गा? तोंड बंद ठेवायचं. रस्ता चुकलो नाहीये तर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी तुला घेऊन आलोय. हे बघा, तुम्ही मला आत्ताच्या आत्ता घरी सोडा, नाहीतर मी आरडाओरडा करेन आणि मग लोकांना कळलं ना तर खूप मार खाल तुम्ही. ए, मार खायची भाषा कोणाला बोलतीस गा?
आरडाओरडा करायचा आहे ना, तुला जितका आरडाओरडा करायचा आहे कर, कारण तुला अशा जागी घेऊन आलोय जिथे काळ कुत्र देखील तुझा आवाज ऐकायला नाहीये. मॅडम, कदाचित आधार कार्ड चुकलं असेल, आणि जसा एका व्यक्तीचे 2 पत्ते असू शकतात तसेच 2 नावं सुद्धा असू शकतात, आणि होऊ शकते की जुळे भाऊ असतील. मी डिटेल्स काढतो. ठीक आहे, या दोन्ही व्यक्तींना उद्या माझ्यासमोर हजर करायचं. बघू त्यांचं काय करायचं. ओके. म्हणजे आता हे प्रकरण अंगलट येणार. जी आता थाप मारली आहे तिचं काहीही करून रेटली पाहिजे. ये थांब. कोण आहात तुम्ही? प्लीज प्लीज सोडा मला. कोणी आहे का तिकडे? हेल्प प्लीज, मला सोडा मला. मुकाट्यानं उभी राहा, आता जीभ कापून हातात देईल. मी काही त्रास दिलाय का तुम्हाला? माझी काही चूक झाली आहे का? प्लीज प्लीज माझ्या वाट्याला नका ना जाऊ. प्लीज प्लीज मला मारू नका. मला मारू नका. प्लीज मला मारू नका. मी हात जोडते. ए वचवच करू नको. मला तुला मारायचं नाहीये. मग काय करायचं तुम्हाला? ते तुला सांगून काय उपयोग? अख्खा प्लॅन आमचा फिसकटला. तुझ्या आता सुंदरच्या गाडीचे ब्रेक फेल करून सुद्धा तो जित्ता राहिला. म्हणजे जीजूंवर तुम्ही हल्ला केलात का? त्यांनी काय बिघडवलंय तुमचं? तो आळणी सुंदर आमचं काय बिघडवणार? पण त्याची ती अतिशहाणी बायको आहे ना, IPS होऊन आमच्या डोक्यावर बसलीये. तिनं काही त्रास दिलाय का तुम्हाला? त्रास दिलाय का? इतक्या वर्षापासून आमचे नीटनेटके चाललेले सगळे धंदे तिने बंद पाडले. तुम्ही काहीतरी बेकायदेशीर करत असणार म्हणूनच ताईने. कायदेशीर असो की बेकायदेशीर, पण तिने आमच्या पोटावर पाय मारलाय, म्हणून आता आम्ही तिला सोडणार नाही. हे बघा, तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी तुम्ही माझ्या ताईला काही नाही करू शकत. आम्ही काय करू शकत नाही? आमची गँग एवढी मोठी आहे की आम्ही समद मिळून तिचा जीव घेऊ शकतो. तुम्ही माझ्या ताईच्या केसालाही धक्का नाही लावू शकत, कळलं? तिला पूर्ण पोलीस प्रोटेक्शन. अच्छा. पोलीस प्रोटेक्शन? किती भोळी आहेस ग तू. तुला माहितीये का, आमचा एक माणूस तुझ्या ताईवर निशाणा रोखून उभा आहे. शक्यच नाहीये हो. माझी बहीण आता पोलीस स्टेशन मध्ये. तुम्ही तिचा काहीही वाकडा करू शकत नाही, कळलं? अच्छा, म्हणजे तुला आमच्या बोलण्यावर विश्वास नाही. काम दाखवतो तुला आमची मजल कुठवर आहे. तुमच्या सगळ्या स्टाफला रेकॉर्डच्या बाबतीत जरा केअरफुल राहायला सांगा. ओके. मॅडम, घरून फोन होता. थँक्यू. हॅलो, तू निशाणा कोणावर लावलाय जरा सांग. तिच्या लाडक्या बहिणीला विश्वास बसत नाही. तीच IPS अक्षरा, जिच्या कपाळावर लाल कुंकू आहे. ते कुंकू जोगतीने तिला लावलं ना, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मी तिलाच टार्गेट केलाय.
बराच वेळ झाला मी नजर रोखून आहे. तुमचा एक इशारा आणि खेळ खल्लास. तसं पण ही आमचं ऐकत नाही. एक काम कर, संपून टाक तिचा गेम. नाही, नको नको. थांब रे, माझा फोन येईस तोपर्यंत तिथेच उभा राहा. ठेवतो. आज जरी ती वाचली, पण पुढे काय होईल सांगू शकत नाही. उद्या एखादा ट्रक येऊन तुझ्या ताईला उडवून तिचं डोकं फोडायला पण वेळ लागणार नाही. आणि एवढंच नाही तर पोलीस स्टेशन मध्ये तिच्या जेवणात किंवा तिच्या पाण्यात काय मिसळून तिचा जीव घेईल सांगता येत नाही. आणि गर्दीत कधीही कुणीही तिला घोपसून जाईल हेही सांगू शकत नाही. म्हणून तू जर माझं ऐकलं नाहीस तर तुझी ताई गेलीच म्हणून समज.